श्री स्वामी समर्थ. तुम्हाला सर्वांना श्रावण महिन्याच्या हार्दिक शुभेच्छा. पहा, आता आजपासून श्रावण महिना चालू झालेला आहे आणि श्रावण महिन्याचा हा पहिलाच गुरुवार आहे. तर आजपासून मी श्रावण महिना चालू झाला आहे, तर आज पहिला गुरुवार आहे. तर स्वामींचे 9 गुरुवार करायला घेतलेले आहेत. तर सकाळी छान स्वामींचं पूजा वगैरे केली आणि स्वामी चरित्राचं पारायण वगैरे केलं आणि आजपासून मी माझ्या 9 गुरुवारांना सुरुवात केली. पहा, तर सकाळीच पारायण वगैरे केलं, 11 माळी जप वगैरे केला आणि आता म्हटलं संध्याकाळी छान स्वामींची आरती वगैरे करावी आणि प्रसाद तर स्वामींना नैवेद्य सकाळी दाखवलं होता. पहा, तर आता म्हटलं स्वामींची छान आरती वगैरे करावी. सकाळीच पूजा वगैरे मांडली पहा आणि स्वामींची जी काही सेवा वगैरे होती ती सकाळीच पूर्ण केली. फक्त आरती राहिली होती स्वामींची, कारण की मुलं शाळेत गेले होते. तर म्हटलं आता आरती संध्याकाळीच करावी मुलं घरी आल्यावरती. तर पहा, नैवेद्य सकाळी दाखवला होता. छान चपाती, डाळ भात, गवारीची भाजी होती आणि फुटाणे आणि साखर वगैरे ठेवली होती पहा नैवेद्यासाठी. तर पहा, आता छान स्वामींची आरती वगैरे करून घेते. छान स्वामींची आरती वगैरे केली पहा आणि प्रसाद पण वाटला पहा. आरतीला जास्त कोणी नव्हतं, फक्त आम्ही घरातल्यांनीच आरती केली स्वामींची. स्वामींची छान आरती वगैरे केली आणि आज सकाळी उपवास पकडला होता, त्याच्यामुळे भूकही लागली होती. त्यामुळे म्हटलं पटकन स्वयंपाक वगैरे करून घ्यावा. तर संध्याकाळच्या स्वयंपाकासाठी छान काजूची भाजी, खीर आणि मेथीची भाजी आणि त्याच्यासोबत चपाती वगैरे बनवली होती आणि स्वयंपाक आरती झाल्यानंतर पटकन करून घेतला, कारण की उपवास होता त्याच्यामुळे भूक वगैरे लागली होती आणि उपवास होता त्याच्यामुळे मग जरा जास्त आयटम केले स्वयंपाकासाठी जेवणासाठी. तर उपवास सोडण्यासाठी आज छान तांदूळाची खीर, मेथीची भाजी, काजूची भाजी आणि चपाती वगैरे केली होती.